नमस्कार मित्रांनो, MPSCचं 2024चं टाइम टेबल जे आहे ते ऑलरेडी जाहीर झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपली जी सिव्हिल इंजिनिअरिंगची जी MPSC आहे, प्रिलिम्सची जी डेट आहे ती 28 एप्रिल आहे 2024 आणि 23 नोव्हेंबरला मेन्स आहे। मेन्सला तर तसा भरपूर टाइम आहे, ठीक आहे। प्रिलिम्ससाठी आजपासून जरी काउंट केलं आपण तर ऑलमोस्ट मला वाटतं की 4 महिने मिळतील आपल्याला, 4-4.5 महिने मिळतील। सो आपण उद्यापासून 20 तारखेपासून एक बॅच लॉन्च करतोय प्रिलिम्ससाठी। सो या बॅच बद्दल थोडंसं डिस्कशन करू। बघा, ही जी बॅच आहे, ठीक आहे, एकतर प्रिलिम्ससाठी बॅच जी आहे 2024 साठीची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे। ऑनलाईनमध्ये ही बॅच लाईव्ह असेल, ऑनलाईनमध्ये ही बॅच जी असेल लाईव्ह असेल, प्लस ऑफलाईन मोडमध्ये क्लासमध्ये पण बसू शकता तुम्ही। ही जी बॅच आहे ती 20 तारखेपासून स्टार्ट होते, 20 तारखेपासून स्टार्ट होते। 28 एप्रिलला आपला जो आहे तो पेपर आहे तो ऑलमोस्ट 4-4.5 महिने आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे। याच्यामध्ये प्रिलिम्ससाठी जी फॅकल्टीज आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट फॅकल्टी की जी राज्यसेवेला ऑलरेडी शिकवते। बघा, आपल्या MPSCचा जो पॅटर्न आहे तो मागच्या वर्षीपासून चेंज झाला आहे। आपल्याला जी प्रिलिम्स आहे राज्यसेवेबरोबरच आपल्याला प्रिलिम्स द्यायची आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। सो मग त्याच्यासाठी जी ऑलरेडी एक्सपर्ट फॅकल्टी आहे तीच फॅकल्टी आपण इथे अवेलेबल करतोय, लक्षात घ्या, ती आपल्यासाठी अवेलेबल आहे। याच्यामध्ये जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंटसाठी नयन राठोड सरांचं नाव ऐकलं असेल सगळ्यांनी। त्यानंतर पॉलिटीसाठी एन श्याम सर, ठीक आहे, एन श्याम सर आहेत। त्यानंतर हिस्ट्रीसाठी पवन माळी सर आहेत। त्यानंतर सायन्ससाठी सचिन भस्के सर आणि करंट अफेअर्ससाठी मिथुन भोसले सर। ही जर तुम्ही फॅकल्टीज बघाल तर ऑलमोस्ट 10-12-15 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेली फॅकल्टी आहे। स्पेशली राज्यसेवेसाठीची फॅकल्टी आहे। त्यामुळं मला वाटतं की या शिक्षकांचा आपण मला वाटते फायदा करून घेऊ आपल्या परीक्षेसाठी, लक्षात घ्या। हा जो आहे तो पेपर 1 साठी फॅकल्टी आहे। सो पेपर 1 साठी ही फॅकल्टीज आहे। पेपर 2 जो CSAT वाला पेपर आहे त्याच्यासाठी ॲप्टी आणि रिजनिंगसाठी आपल्याबरोबर KP सर आहेत, कृष्णा पाटील सर। त्यानंतर इंग्लिशचे जे पॅसेजेस असतील त्याच्यासाठी गणेश कड सर येत आहेत आपल्याकडे आणि मराठीसाठी गुट्टे मॅडम आहेत। सो ओव्हरऑल जर बघाल तर महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट फॅकल्टी अवेलेबल आहे इथं। मला वाटतं प्रत्येक मुलांनी यांचा फायदा करून घ्यायचा आहे। असं नाही की मागच्या वर्षी 50च कट ऑफ लागला तर यावर्षी तितकाच लागेल। जागा महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या। मागच्या वेळी जागा वाढल्या, 495 जागा झाल्या, त्यामुळं कट ऑफ हा कमी लागला होता। आता कट ऑफ जो आहे बाळांनो, जर जागा चांगल्या येतील असा अंदाज तर आहे यावेळी, ठीक आहे। चांगले आल्या तर व्हेरी गुड, ठीक आहे, नाहीतर आपल्याला आपलं टार्गेट तर 100+ ठेवून चालायचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। त्यामुळं आणि आत्तापासून क्लास लावला नाही लावला पण तुम्हाला शक्यतो जानेवारीपासून तर अभ्यास स्टार्ट करावाच लागेल, कारण 4 महिने तरी तुम्हाला प्रीला कंपल्सरी द्यावेच लागते, लक्षात घ्या, ठीक आहे। सो मग ही बेस्ट फॅकल्टी आपल्याजवळ अवेलेबल आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। बॅच जी आहे ती 20 तारखेपासून स्टार्ट होते। आता प्रिलियम नंतर बघा, आपल्या प्रीची एक्झाम झाल्यानंतर मेन्सला तसा आपल्याकडे 7 महिन्याचा वेळ आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। पण आपण काय करतोय, 1 ते 2 सब्जेक्ट जे असतील महत्त्वाचे मेन सब्जेक्ट्स ते आपण या जानेवारी महिन्यातच कव्हर करतोय। त्यामुळं जानेवारीच्या 2 तारखेपासून आपण काय करतोय, मेन्स पण स्टार्ट करतोय। याच्यामध्ये मेन्सचे 1 ते 2 सब्जेक्ट्स आपण स्टार्ट करतोय। सो बघा, एक इंटिग्रेटेड बॅच पण आहे। इंटिग्रेटेड बॅच म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन मोड दोन्हीमध्ये आहे। प्री प्लस मेन्सवाली बॅच आहे। सो प्री प्लस मेन्स दोन्ही बॅच आहे। प्रीची बॅच 20 तारखेला स्टार्ट होते। जी मेन्स आहे मेन्सची बॅच स्टार्ट करतोय आपण 2 जानेवारीपासून, 2/1/2024 पासून स्टार्ट करतोय। सो इनिशियली 1 ते 1.5 महिना आपण काय करतोय, 1-2 सब्जेक्ट जे महत्त्वाचे असतील मेन सब्जेक्ट ते जर आपण कव्हर केले तर पुढं थोडंसं आपला लोड कमी होऊन जाईल, लक्षात घ्या। त्यामुळं मेन्स पण आपण 2 तारखेपासून काय करतोय, स्टार्ट करतोय, ठीक आहे। सो प्रीचा क्लास 4 तास चालेल आणि मेन्सचा क्लास 4 तास चालेल, ठीक आहे, ऑलमोस्ट 3.5-4 तास। सो ही जी बॅच आहे ही पण लाईव्हमध्ये किंवा ऑफलाईन मोडमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। सो मेन्समध्ये ऑलमोस्ट 16-17 सब्जेक्ट्स तर मी शिकवतोय। उरलेले जे 5 ते 6 सब्जेक्ट्स आहेत ते आपल्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत, लक्षात घ्या। स्वप्नील पाटील सर, रोहित सर आहेत, आकाश सर आहेत। सो हे आपल्याजवळ अवेलेबल आहेत। मयूर सर पण आहेत आपल्याकडे हायड्रोलॉजीसाठी, ठीक आहे। सो ही तुम्हाला फॅकल्टीज मिळेल। जितकं कन्सेप्च्युअली शिकवता येईल इथं कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात, ठीक आहे। सो मला वाटतं की जर तुम्हाला अगोदरच पासून प्रीच्या अगोदर थोडासा मेन्सचा अभ्यास झाला
तर मेन्स नंतरचा जो टाइम मिळतो बघा ना, थोडासा तुम्हाला जास्त मिळेल रिव्हिजनसाठी आणि प्रॅक्टिस सेशनसाठी. ठीक आहे, सो त्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. लक्षात. सो दोन्ही बॅच स्टार्ट करतोय आपण, प्रीसाठी पण आणि मेन्ससाठी पण. सो जर कोणाला इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर ऍडमिशन स्टार्ट झाले आहेत. इन्क्वायरी जर करायची असेल तर बघा हे 2 नंबर्स आहेत, हे 2 नंबर्स आहेत. या नंबर्सवरती तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. हा जो आहे हा एकच मिनिट द्या, हा जो आहे हे 2 नंबर्स आहेत. सो नंबर जो आहे 9420716716 आणि 7709455557. ठीक आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू.